आमच्यासोबत पोलिसांनी उभं राहिलं पाहिजे, कारण आदेश नसताना आपलं तोडायला येते एक आदेश नाही. पोलीस प्रशासन, मला विश्वास आहे महाराष्ट्र पोलिसांवर की ते पोलीस आपल्या सामान्यांसाठी उभे असतात. जर महापालिका आदेश नसताना तोडायला येत असेल तर मला 100% खात्री आहे यावेळी पोलीस प्रशासन आपल्यासोबत असेल आणि अशी त्या भीती राहते. येथील कदाचित आज सुद्धा की 2 दिवसात खाली करा वगैरे काही ऐकून घ्यायचं नाही, आधी ऑर्डर दाखवा. आपल्या विरुद्ध कोणतीही ऑर्डर नाहीये. 27 तारखेला आपलं कोर्टात मॅटर आहे, आपण बाजू मांडू. आम्हाला रहिवाशांना बाजू मांडायला संधी मिळालीच कधी. जर जमीन मालकाचं, बिल्डरचं किंवा टीएमसीचा वाद असेल, त्या वादात कोर्टाने निकाल दिला, याच्यामध्ये कोणाचं काय जाणार नाही. आपल्याला सगळ्यांना त्रास होणार आहे. रहिवाशांना, ज्या रहिवाशांना त्रास होणार आहे त्यांची बाजू मांडण्याची संधी तरी आपल्याला मिळाली पाहिजे, आमची बाजू ऐकून तरी घेतली पाहिजे. आणि जर पालिका प्रशासन अशा पद्धतीने करत असेल तर मला माहिती आहे आज कुणी घरी जाणार नाही. तोपर्यंत आम्हाला तर सूक्ष्म तोपर्यंत नाही जाणार दादा. आजचा प्रश्न नाही आता, आम्हाला हे संपत नाही तोपर्यंत नाही जाणार. फक्त ते 4 दिवस आमचे घर नाही, इकडचे एक कोण आमचं घर आहे दादा. खाली झोपलं तरी आम्ही आमचं घरच राहणार आहे. ज्यापर्यंत आमचं की कोणा सुरक्षित होत नाही, कोणीही घरी जाणार नाही आणि कोणीही आराम करणार नाही, हे आमचं प्रण आहे. सर्व रहिवाशांना विनंती आहे, आपली बाजू जोपर्यंत कोर्टामध्ये सादर होत नाही तोपर्यंत आपला लढा असाच राहणार आहे. आणि सगळ्यांबरोबर आपण रहिवाशांबरोबर सन्मान्य आदिजी भगत आणि संपूर्ण टीम आहेत. या ठिकाणी दीपक यादव आलेले आहेत, आपले सन्मान्य भालचंद्र भगत आहेत, हे आपले सगळे लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. कारण आपल्या ह्या रहिवाशांवरती अन्याय होतोय हे दिसतंय. आणि म्हणून ही लढाई असं रहिवाशांनी समजू नये की आज आपण कामावर नाही गेलो, उद्या जायला पाहिजे. जोपर्यंत आपली बाजू आपण कोर्टामध्ये सादर होत नाही तोपर्यंत हा लढा कायमचा राहणार आहे. कारण कोर्टाने ऑर्डर कारवाई करा म्हणून टीएमसीला सांगितलं ना. टीएमसी काय करते, आपल्या परीने त्यांना कोर्टामध्ये सादर व्हायला लागेल अपराधी म्हणून ते लोक आता डिमोलिश आपल्यावर कारवाई करतायत. तर आता साहेब म्हणाल्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर दाखवा, मग आम्ही कारवाईला नक्कीच सामोरं जाऊ. पण ऑर्डर नसताना विनाकारण आपल्या रहिवाशांना सगळ्यांना त्रास होतोय. ही बिल्डर, लँड ओनर आणि टीएमसीची लढाई होती, त्याच्यामध्ये भरडला जातो तो रहिवाशी. आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं, रात्री अपरात्री सगळ्यांनी एकमेकाला कनेक्ट राहा. जर तुम्ही एकत्र असाल तरी लढाई पूर्ण होणार आहे. आणि म्हणून आपण आज सगळ्यांनी मोठ्या उपस्थितीने हजर राहिलात. अशीच जोपर्यंत आपली बाजू कोर्टामध्ये मांडत नाही, आपली सादर होत नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे. कारण ही फक्त अनंत पारची लढाई नाहीये, तर संपूर्ण दिव्यातील सगळ्या रहिवाशांची लढाई आहे. ही लढाई जोपर्यंत क्लिअर होत नाहीये असा त्रास उद्या दुसऱ्या सगळ्या रहिवाशांना होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण तुम्ही नुसते अनंत पार्कवाले नाही तर ह्या दिव्यातील सगळे रहिवाशी या अनंत पार्कच्या सगळ्या रहिवाशांबरोबर सगळेजण आहात आणि असतील. त्याला कारण जर लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत याचा अर्थ त्यांना रहिवाशांवरती अन्याय होतोय त्यांना कळते. आणि म्हणूनच आज ते आपल्या बरोबर जोरदार आम्ही आलो तिथपासूनच आम्ही लाईट बिल भरतो, टॅक्स पावती भरतो, पुन्हा नळाचा पाण्याचं बिल भरतो, वोटिंग पण देतो इथे. ते आम्हाला इथे न्याय पाहिजे ना, त्यासाठीच आम्ही जाणार कुठे सांगा तुम्ही. कल्याण डोंबिवलीप्रमाणे दिव्याती हायकोर्टाने आदेश दिले की काही ज्या अनधिकृत बिल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. परंतु आमचं एक म्हणणं आहे की आज
ह्या लोकांवरती कारवाई झाल्यानंतर ही लोक रोडवरती येणार, हे राहणार कुठे? हेही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी खोटे कागदपत्र बनवले त्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे. आज ती लोक रस्त्यावर येणार, आज त्यांनी प्रतिमात्मक पुतळ्याचं तिथे फाशी देऊन असं आंदोलन केलेलं आहे. पण आज ते जरी आंदोलन प्रतिमेत असलं तरी प्रत्यक्षात ह्या लोकांना आत्मदहन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही. तरी आमची विनंती आहे की महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि या लोकांचं पुनर्वसन करावं, अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो. आज माझा पण मुलगा आजारशी देतात. आम्हाला घर पाहिजे ना, आज मुलांना पुढं राहणार आमच्या. लोकांना घरं बांधून देतोय म्हणून आणि असलेली घरं उद्ध्वस्त लोक देतो. आम्ही रस्त्यावर आलो, लाडक्या बहीण म्हणतोय, मग आम्हाला आज रस्त्यावर उतरवलंय. याला न्याय देणार कोणाने? आम्ही न्याय मागणार कोणाकडे? आज 18 वर्षापूर्वी जुनी इमारत, आज नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे लोकांचं का लक्ष लागत नाहीये? टीएमसी वाले तिथे कारवाईला का जात नाहीये? आज 18 वर्षापूर्वी जुनी बिल्डिंग आहे, तिथेच का तुम्ही येत आहे? आणि थोड्याच कारवाई लगेच करता. आणि आम्हाला वेळ द्या, आमची बाजू मांडण्याची आम्हाला संधी द्या. हायकोर्टाकडे आम्ही तीच विनंती करतोय. कोणीतरी आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करा. आम्ही सामान्य माणूस जाणार कुठे? आम्ही पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये आलो ना, तुम्ही बांधूच नका. सामान्य माणूस घरं घेणारच नाही. त्यामध्ये सगळे तुम्ही रस्त्यासाठी कोण मोकळे झालात? बरडला कोण गेला? सामान्य माणूसच बरडला गेले. यामध्ये आम्हाला न्याय पाहिजे. आणि मुलं आता शाळेत आमची लहान मुलं, त्यांना घेऊन आम्ही जाणार कुठे? आम्हाला विश्वास आहे रस्त्याने आम्ही मरून जाणार. घरं आमच्या जागेवर